केंद्रातील सरकारने नुकत्याच काही दिवसांपूर्वी केंद्रीय सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा केली. गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कर्मचाऱ्यांकडून आणि कर्मचारी संघटनांकडून यासाठी सरकारकडे पाठपुरावा केला जात होता आणि सरकारवर सातत्याने आपला दबाव निर्माण केला जात होता. यामुळे सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांसाठी 8वा वेतन आयोग स्थापन करण्याची घोषणा केली असून सरकारची ही मागणी मान्य झाली असल्याने कोरोना काळातील 18 महिन्यांची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम सुद्धा सरकारकडून लवकरच कर्मचाऱ्यांच्या खात्यात जमा केली जाईल अशी आशा कर्मचाऱ्यांना वाटत आहे. दरम्यान आता कोरोना काळातील 18 महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकीच्या बाबतीत एक महत्त्वाचे अपडेट समोर येत आहे. सरकारी कर्मचाऱ्यांनी रखडलेली 18 महिन्याची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम त्यांना परत मिळणार का, याबाबत सरकारने संसदेत मोठी माहिती दिली. कर्मचाऱ्यांच्या 18 महिन्याच्या महागाई भत्ता थकबाकीवरून सरकारला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता. दोन्ही सभागृहामध्ये हा प्रश्न उपस्थित करण्यात आला. दरम्यान यावर उत्तर देताना सरकारने पुन्हा एकदा आपली भूमिका ही क्लिअर केली. कोविड-19 महामारीच्या काळामध्ये रोखून ठेवलेला महागाई भत्ता व महागाई मदत जी 18 महिन्याची आहे ती थकबाकी केंद्र सरकारकडून जारी केल्या जाणार नाही. तसेच केंद्राच्या अर्थ मंत्रालयाने संसदेच्या दोन्ही सभागृहातील प्रश्नांच्या लेखी उत्तरामध्ये याची पुष्टी सुद्धा केली. लोकसभेत एका लेखी प्रश्नाला उत्तर देताना वित्त मंत्रालयातील राज्यमंत्री म्हणाले की महामारीच्या काळात सरकारी अर्थव्यवस्थेवरील दबाव कमी करण्यासाठी DA आणि DRचे 3 हप्ते बंद करण्यात आले होते. ते सोडण्याचा सरकारचा हेतू नाही. मंत्र्यांनी DAची थकबाकी न देण्यामागची कारणे सांगितली. ते म्हणाले की 2020 मध्ये साथीच्या रोगात प्रतिकूल आर्थिक परिणाम आणि सरकारने केलेल्या कल्याणकारी उपायासाठी वित्तपुरवठा केल्यामुळे भार वाढला आहे. खरे तर 18 महिन्याची महागाई भत्ता थकबाकीची रक्कम मिळायला हवी अशी कर्मचाऱ्यांची आग्रही मागणी राहिलेली आहे. यासाठी सातत्याने सरकारकडे पाठपुरावा सुद्धा सुरू आहे. मात्र सरकारने पुन्हा एकदा ही रक्कम कर्मचाऱ्यांना मिळणार नसल्याचे स्पष्ट केले असल्याने सरकारी कर्मचाऱ्याचा भ्रमनिरास झाला असून कर्मचाऱ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात ही नाराजी दिसून येत आहे. आपल्याला व्हिडिओ आवडले असल्यास चॅनलला नक्कीच लाईक, शेअर आणि कॉमेंट्स करायला विसरू नका. तसेच चॅनलला ऑल नोटिफिकेशन्स ऑन करून सबस्क्राईब करा, जेणेकरून व्हिडिओचे सर्व नोटिफिकेशन्स आपल्याला सर्वप्रथम मिळतील. लवकरच आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत नमस्कार.